नमस्कार, माझे नाव जिया उमेश मोहिते. हे माझे सहकार्य. आम्ही सर्वांनी मिळून हे जलप्रदूषण प्रोजेक्ट बनवलेला आहे. आपल्याला तर माहीतच आहे पाण्याची टंचाई किती वाढलेली आहे आणि पाण्यामध्ये किती प्रदूषण होत आहे. तर आपल्याला पाणी हे जीवन मूळ रूप आहे हे माहीतच आहे. पण आज आपल्या दुर्लक्षाने पाणी दूषित होत आहे. या समस्येला जलप्रदूषण असे म्हणतात. जलप्रदूषणाची अनेक कारणे आहेत, जसे की कारखान्यामधून येणारे सांडपाणी, घरगुती घाण, रासायनिक खतांचा वापर, प्लास्टिक आणि कचरा त्या नदीमध्ये सोडणे. हा माणूस इथे घाण करत आहे आणि हे पाणी दूषित होत आहे आणि हेच पाणी गाई-ढोरं हे पेत आहे आणि हे आपल्या घरगुती वापरासाठी हे पाणी नेत आहे. त्याच्यामुळे हे घरी नेल्यावर पाणी हे दूषित आहे हे माहीत आहे, तरी पण ते पेत आहे. त्याच्यामुळे अनेक आजार होतात. ह्या पाण्यामुळे अनेक आजार झाल्यामुळे अनेक माणसं आजारी पडून त्यांचे मृत्यू पण होते. आता आपण हे सगळं होऊ दिलं नाही पाहिजे, म्हणून पाण्याकडे लक्ष द्यावे. आपण त्या पाण्याकडे लक्ष दिले तर पाणी चांगलं स्वच्छ राहील, स्वच्छ पाणी भेटेल आणि आपल्याला पाण्याची टंचाई जाणवेल नाही. तर आपण सांडपाण्याचे शुद्धीकरण करायला पाहिजे. सेंद्रिय शेतीचा वापर करणे, झाडे लावणे व नद्या स्वच्छ करणे, जनजागृती करणे असे काही उपक्रम राबवले पाहिजे. पाणी म्हणजे जीवन. जर आपण जलप्रदूषण रोखले नाही तर भविष्यात स्वच्छ पाणी मिळणे कठीण होईल. म्हणूनच प्रत्येकाने स्वच्छ पाणी ठेवा आणि जीवन जगवा असं आपण जनजागृती केली पाहिजे. धन्यवाद.